तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुढची महत्त्वाची बातमी। पुणे वतनाची जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल सादर करण्यात आला। या अहवालाची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या प्रकरणामध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। तर 2006 मध्ये शीतल तेजवानींनी 272 मूळ मालकांकडून कुलमुखत्यारवर पत्र घेतलं। 24 एप्रिल 2025 डेटा सेंटरसाठी जमिनीचा इरादा पत्र घेतलं। अमेडिया शीतल तेजवानी मूळ मालकांकडून खरेदी खत नोंदणीसाठी दाखल। मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणीसाठी अर्ज। त्यानंतर अर्जदारांना स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली। स्टॅम्प ड्युटी भरण्यासंदर्भात अर्जदारांकडून कोणतीही हालचाल दिसून आली नाही। तेच कागदपत्र दुय्यम निबंधकांकडे नोंदणीसाठी पाठवलं। जमिनीचं बाजार मूल्य 300 कोटी रुपये दाखवलं आणि स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये हे देय होते। लेटर ऑफ इंटेंटच्या आधारे स्टॅम्प ड्युटी माफीसाठी अर्ज करण्यात आला। 30 ऑक्टोबर 2025 ला 5.99 कोटी इतकी स्टॅम्प ड्युटी वसुलीसाठी नोटीस आली। शासनाची जमीन असून देखील खातरजमा न करता नोंदणी करण्यात आली। सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारूंचं या संदर्भात निलंबन करण्यात आलंय। तर शीतल तेजवानी अमेडिया रवींद्र तारून विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करणार आहेत।